या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. गगनबावडा तालुक्यातील बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम मशीन गेले अनेक दिवसांपासून बंद असल्यामुळे ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत बँक व्यवस्थापकाशी विचारविनिमय चालू असताना ते हिंदीत बोलत होते. त्यांनी मराठीतच बोलावं असं सांगितल्यावर बँकेच्या कर्मचाऱ्यांनी ग्राहकांसह पत्रकारांशीच हुज्जत घातली. गगनबावडा तालुक्यातील निवडे साळवन ही मोठी बाजारपेठ आहे. ग्रामीण भागातील लोकांना बँकेत जाऊन रांगेत उभे राहून पैसे न काढता वेळ वाचवा या दृष्टीनं निवडे इथं महाराष्ट्र बँकेचे एटीएम केंद्र चालू आहे, परंतु ते कुचकामी ठरत आहे. ग्रामीण भागातील अनेक ग्राहकांना वेळेवर पैसे मिळत नसल्यामुळे बँकेच्या नाराज ग्राहकांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. ग्राहकांना बँकेकडून कोणतीही पूर्वसूचना दिली जात नाही किंवा एटीएम केंद्र किती दिवस बंद राहतील याचीही माहिती दिली जात नाही. पैसे काढण्यासाठी दुसऱ्या बँकेच्या एटीएममध्ये जावे लागते. काही राष्ट्रीयकृत बँकांच्या एटीएममधून महाराष्ट्र बँकेच्या ग्राहकांना पैसे काढता येत नाहीत. याबाबत महाराष्ट्र बँकेचे शाखा व्यवस्थापकांशी विचारपूस करत असताना ते हिंदीत बोलत असल्याचं निदर्शनाला आलं. तालुक्यातील काही ग्राहक अशिक्षित असून व्यवस्थापकांनी मराठी बोलावं असं सांगितलं. तेथील कर्मचाऱ्यांनी ग्राहकासह पत्रकारांबरोबर हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. अशा कर्मचाऱ्यांवर व्यवस्थापकांनी कडक कारवाई करावी, एटीएम सुविधा तात्काळ सुरू करावी अशी मागणी ग्राहकांमधून होत आहे.